एका ठिकाणी एका परिसरामध्ये मध्यरात्र झालेली होती। संपूर्ण लोक हे शांतपणे आपापल्या घरामध्ये झोपलेले होते। रस्त्याच्या कडेला कुत्रे भुकत होते, एकमेकांचे आवाज अशा पद्धतीने येत होते। संपूर्ण शांतता आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होती। पण मात्र एका घरामध्ये त्यांच्या बेडरूममध्ये एक नवरा बायकोचं जोडपं हे रोमांस करत होतं आणि ते त्या ठिकाणी संपूर्ण एन्जॉय करत होते। पण मात्र तेवढ्यात हे संपूर्ण प्रकरण चालू असताना त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये अचानक एक चोर शिरतो आणि तो चोर या घरामध्ये चोरी करणार होता। मौल्यवान वस्तू या घरामधून चोरून नेणार होता। पण मात्र ज्यानं तेव्हा या घरामध्ये प्रवेश केला, आजूबाजूला जिथं जिथं मौल्यवान वस्तू लपून ठेवल्यात त्या चोरण्यासाठी त्यानं प्रयत्न सुरू केला, तेव्हा त्याला नवरा बायकोच्या बेडरूममधून वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज आल्यामुळं तो बेडरूमच्या दिशेनं गेला आणि बेडरूमच्या दिशेनं गेले असता त्याला ते नवरा बायकोचं जोडपं नको त्या अवस्थेमध्ये दिसलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। एका ठिकाणी एका परिसरामध्ये मध्यरात्र झालेली होती। सगळीकडे सामसूम होतं, कारण की रात्र झाल्यानंतर सगळे कामावरून आले असतात, थकलेले असतात, भागलेले असतात, अशा पद्धतीने सगळे काही झोपलेले असतात। मग सगळे झोपलेले असतानाच त्या ठिकाणी एक चोर होता, तो घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानं एका जोडप्याच्या घरामध्ये शिरला। आता जोडप्याच्या घरामध्ये शिरल्यानंतर कुठं मौल्यवान वस्तू ठेवलेल्या आहेत हे त्या आजूबाजूच्या बेडरूममध्ये रूममध्ये तपासू लागला। पण मात्र त्याला तिथं काहीही न मिळाल्यामुळं त्यानं काय केलं, त्या नवरा बायकोच्या जोडप्याचं जे बेडरूम आहे त्या दिशेनं गेला। पण मात्र त्या दिशेनं जात असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येऊ लागले आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत असताना तो बेडरूमच्या दिशेनं गेला आणि बेडरूममध्ये डोकावून पाहू लागला, लपून लपून त्या बेडरूमच्या खिडकीमधून पाहू लागला। आता लपून लपून पाहत असताना त्याला त्या ठिकाणी तो नवरा आणि बायको हे दोघंही नको त्या अवस्थेमध्ये दिसले आणि तो त्या दोघांनाच बघत राहिला। तिकडे त्याला ज्या मौल्यवान वस्तू होत्या, पैसे होते, चोरी करायची होती, ती चोरी करायचं त्यानं सोडून दिलं। त्याच्या डोक्यातून विचार सोडून दिला आणि त्याच्या डोक्यामध्ये दुसराच विचार आला। त्यानं काय केलं, त्या ठिकाणी त्याजवळ असणारा जो मोबाईल आहे त्या मोबाईलनं त्या नवरा बायकोची जे नको ते कृत्य करत होते त्यांची शूटिंग काढली। व्हिडिओ शूटिंग त्यांनी तोपर्यंत काढली आणि व्हिडिओ शूटिंग काढल्यानंतर तो ज्या पद्धतीनं लपून लपून आला होता त्याच पद्धतीनं लपून लपून तो त्या ठिकाणावर निघून गेला, फरार झाला। आता या नवरा बायकोच्या जोडप्याला माहिती बी नाही की त्यांच्या घरामध्ये चोर आला होता का नव्हता आला म्हणून। पण मात्र सकाळ झाल्यानंतर त्या नवऱ्यानं जसा मोबाईल उघडला तसा त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि सांगितलं की मी एक व्हिडिओ पाठवतो, तो व्हिडिओ जरा निरखून पहा, मग तुम्हाला समजेल। आता त्या पुरुषाला वाटलं की ठीक आहे, असं कोणाचा मेसेज, त्याला काय एवढं सिरियस घ्यायचं। पण मात्र त्यानं समोरच्या व्यक्तीनं जेव्हा खरंच व्हिडिओ पाठवला तेव्हा त्या पुरुषाला समजलं की त्या व्हिडिओमध्ये तो आणि त्याची बायको स्पष्टपणे दिसत आहे। मग त्याने ते प्रकार विचारला, हे नेमकं काय आहे, तुम्ही असं का करत आहात? तेव्हा त्या चोराने सांगितलं की जास्त बोलू नका, मी जेवढं सांगतोय तेवढं करा। हे संपूर्ण प्रकरण जर तुम्हाला इथंच थांबवायचं असेल, तुमचा व्हिडिओ जर सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्यायचा नसेल तर मग 10 लाख रुपयाची रक्कम द्यावी लागेल। आता 10 लाख रुपयाची रक्कम म्हणल्यानंतर तो जो व्हिडिओ पाहणारा पुरुष आहे त्याच्या पायाखालची वाळू सरकली, काय करावं काय नाही हे त्याला समजत नव्हतं। मग त्यानं तात्काळ त्या ठिकाणचं जे जवळचं पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। आता पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी आहे, कोण आहे, काय आहे याचा तपास चालू केला। पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेचा तपास चालू केला, आजूबाजूच्या परिसरामधले CCTV कॅमेरे हे ते तपासून पाहिले, तेव्हा पोलिसांना काहीही शोध त्या चोराचा लागत नव्हता। चोर नेमका कोण आहे, काय आहे आणि हे त्यानं शूटिंग कशासाठी केलंय, कारण की त्याचा शोध होईपर्यंत तो नेमका चोर आहे का घरातलाच कोणी व्यक्ती आहे हे सुद्धा माहीत नव्हतं। कारण की ज्या मोबाईल नंबरवरून मेसेज आला होता त्या मोबाईल नंबरचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा समजलं की हे मोबाईल दुसऱ्याच माणसाचा आहे आणि हे जे सिम कार्ड आहे ते बी दुसऱ्याच माणसाच्या नावावर आहे। तो माणूस तर अशा पद्धतीचा नाही, तो माणूस या परिसरामध्ये आला सुद्धा नाही, तो बाहेरगावचाच कुठेतरी होता।
बघा, सिम कार्ड एकाच्या नावानं, मोबाईल दुसऱ्याच्या नावानं, तो मोबाईल आणि सिम कार्ड हे नेमके कोणाचे आहेत याचा काही तपाससुद्धा लागला नाही. ज्यांचा तपास लागला ते व्यक्ती यामध्ये असं करू शकत नाहीत असा सुद्धा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्यांची चौकशी थांबवली. इकडं आरोपी नेमका कोण आहे याचा तपास चालू केला. जेव्हा पोलिसांनी त्याचं जे संपूर्ण लोकेशन ट्रेस केलं, त्याचा CDR काढला, तेव्हा समजलं की हे जे मोबाईल आहेत हे मोबाईलसुद्धा चोरीचे आहेत आणि त्यामध्ये टाकलेलं जे सिम कार्ड आहे ते सुद्धा चोरीचं आहे. मग पोलिसांना संशय आला की हे संपूर्ण प्रकरण करणारा एक चोर असावा आणि तो अशा पद्धतीने चोरीचे मोबाईल चोरत असावा. पोलिसांनी जेव्हा त्याचा तपास चालू केला तेव्हा समजलं की हा एक चोर असून तो याच परिसरामधला आहे. तो विनय कुमार आहे आणि तो पेशानं इंजिनियरसुद्धा आहे. पोलिसांनी त्याचा तपास चालू केला, त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण विचारलं. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानं सांगितलं की तो पेशानं इंजिनियर आहे, इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यानं पूर्ण केलेलं आहे, पण मात्र त्याला कुठंही नोकरी आणि जॉब न मिळाल्यामुळं तो या दिशेकडं वळला. त्यानं चोरी करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यानं एक मोबाईल चोरला आणि मोबाईल चोरल्यानंतर त्याला चांगले पैसेसुद्धा मिळाले. मग तो अशाच पद्धतीने या ठिकाणी जो भाजीपाल्याचं मार्केट आहे, बाजार भरतो, या बाजारामध्ये तो मोबाईल चोरायचा आणि वेगवेगळ्या लोकांना कमी किमतीमध्ये विकायचा. अशाच पद्धतीचा तो धंदा या परिसरामध्ये जोरदारपणे चालू होता. आता तो एवढा आळशी होता की एकाच ठिकाणी वारंवार चोऱ्या करायचा, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जात नव्हता. पण मात्र आता मोबाईलचं चोरी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्या ठिकाणी बंदोबस्त देखील वाढला जायचा. लोक मोबाईलसुद्धा जपून ठेवायचे, म्हणून त्याला आता मोबाईलची चोरीसुद्धा करता येत नव्हती. म्हणून त्यानं काय केलं, हे जे नवरा बायकोचं जोडपं आहे यांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशानं तो आला आणि चोरी करण्याचा उद्देश त्याच्या मनामध्ये होता. पण मात्र नवरा बायकोला नको त्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर त्याचा विचार बदलला आणि त्याला वाटलं चोरी करून नेमकं काय दागिने काय पैसे हे त्याला मिळणार आहेत, त्याच्यापेक्षा नवीन शक्कल नवीन आयडिया त्याच्या मनात आली. त्यानं या दोघांचा व्हिडिओ काढला आणि चोरीचा मोबाईल आणि चोरीचं सिम कार्ड घेऊन त्याच्यावरून तो व्हिडिओ पाठवला आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर 10 लाख रुपयाची रक्कमसुद्धा मागितली. पण मात्र त्या पुरुषानं तात्काळ पोलीस स्टेशनची धाव घेतल्यामुळं, पोलिसांनी योग्य ती कारवाई केल्यामुळं तो जो आरोपी चोर आहे विनय कुमार हा पोलिसांच्या ताब्यात आहे. तर तो नवरा बायकोचा व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणावर डिलीट करण्यात आला आहे, तो कुठंही व्हायरल झालेला नाही. अशा पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसते. एकीकडे चोरी कशा पद्धतीची होऊ शकते तर दुसरीकडं काय घडू शकतं हे तुम्हाला संपूर्ण या प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. एकंदरीत या चोरानं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आणि समाजामध्ये खरंच अशा पद्धतीनं जर घडत राहिलं तर लोकांचं कशा पद्धतीनं झोपणंसुद्धा मुश्किल होईल असंच आपलं या ठिकाणी वाटू लागतं. तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.